ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरं तर महसूलच्या कर्मचाऱ्यांना फेस ॲपद्वारे हजेरी सुरू केलेली आहे आणि नेमकं याविषयी महसूल कर्मचाऱ्यांना आणि संघटनांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। नाना, मला सांगा, फेस ॲपद्वारे आता तुमची हजेरी पट सुरू झालेली आहे, कसं पाहता तिकडूनच या सरकारच्या महसूल विभागाच्या निर्णयाकडे? या ठिकाणी साधारण 1 ऑगस्टपासून राज्यातील महसूल विभागामध्ये फेस आधार बेस्ड हजेरी लागू केलेली आहे शासनाने। तर ह्या हजेरीचं आम्ही स्वागत करत आहोत। यापूर्वीच महसूल विभागाला थंब हजेरी होती, परंतु आता थंबऐवजी फेस ॲप झाली। फेस ॲपचा फायदा असा आहे की प्रत्येक स्वतःच्या मोबाईलमध्ये आपण ते ॲप डाउनलोड करून घ्यायचं NIC मार्फत, आणि त्याच्यामध्ये आपला चेहरा ऑफिसमध्ये आल्यानंतर एक 20 मीटरमध्ये आपल्याला चेहरा दाखवायचा आहे। चेहरा दाखवून ती हजेरी होऊन जाईल। आणि पूर्वी थंब बेस होतं, आता ॲपद्वारे कुठून करू शकता का ऑफिसला येणं गरजेचं? नाही, कार्यालयाच्या इमारतीमध्ये यावं लागेल आणि कार्यालयामध्ये काम करावं लागेल। जाते वेळेस पण करायचे आणि येते वेळेस पण करायचे। आणि आमचं एकच म्हणणं आहे महसूल कर्मचारी संघटनेचं की हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे। आमचं रेकॉर्ड इथं मेंटेन होणार आहे आधार बेस्ड असल्यामुळे, कारण आधारच्या सर्व्हरला हे जाणार आहे आमचा डेटा। तर हे इतर शासकीय जे कार्यालय आहेत, विविध कार्यालय, राज्य शासकीय कार्यालय आहेत, निम शासकीय संस्था आहेत, शैक्षणिक, यांना सर्वांना हे आधार बेस्ड हजेरी कंपल्सरी करावी, कारण जेणेकरून सर्व नागरिकांना सेवा मिळेल। कर्मचाऱ्यांची ते त्यांच्या मुख्यालयात त्याच्यात राहतील, जागेवर बसतील, 10 ते 6 कार्यालयात काम करतील। हा निर्णय अत्यंत चांगला आहे बावनकुळे साहेबांचा। या निर्णयाचं आम्ही महसूल कर्मचारी संघटना खूप स्वागत करत आहोत। इतर विभागातील लागू करावी तुमची मागणी आहे? हो, आमची संघटनेची मागणी आहे, कारण शासनाचं धोरण हे आम्हाला पटलेलं आहे। आता याचे फायदे आम्हाला समजले आहेत, कारण पहिलं थंब जी हजेरी होती त्याला आम्हाला लाईनला लागायला लागत होतं। आता हे मोबाईलमध्ये असल्यामुळे आम्ही आमच्या टेबलवर जाऊन कार्यालयात हजेरी करू शकतो आणि लगेच कार्यालय सोडू शकतो संध्याकाळी जाते वेळेस। म्हणजे आम्हाला ते हजेरीमध्ये लाईन लागायचा, रांगायचा प्रश्न संपलेला आहे आमचा। तर महसूलचे कर्मचारी आहे यांना खरं तर एका ॲपद्वारे समोर उभं राहून कार्यालयामध्ये खरं तर ही हजेरी द्यावी लागते। चांगला उपक्रम आहे आणि महसूल विभागाचे जे कर्मचारी आहेत त्यांच्यासोबतच इतर कर्मचाऱ्यांना सुद्धा हेच नियम लागू करण्याची मागणी खरं तर महसूल कर्मचारी संघटनेकडून करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।